नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो ते आपल्यापर्यंत पोचतील. आजचा जो दिवस आहे सोमवारचा 4 मे, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण 5 वेगवेगळ्या विधानसभांचे निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी लागणार होते आणि सकाळपासून ज्या पद्धतीने हे निकाल समोर येत आहेत, आता आम्ही हा व्हिडिओ दुपारी बनवतो आहे जवळपास 1 वाजता, तर त्यावेळेला हाती आलेले जे निकाल आहेत त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये जवळपास 200च्या आसपास भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे आणि तिथे ममता बॅनर्जींचं जे सरकार होतं 15 वर्ष, हे सरकार आता उलथून टाकण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. अर्थात त्याच्यात मतदारांचा मोठा हातभार आहे, विशेषतः हिंदू मतदारांचा मोठा हातभार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा जो काही निकाल अपेक्षित होता, जे काही एक्झिट पोलमध्ये दिसत होतं, तेच इथे पाहायला मिळालं. लँडस्लाईड व्हिक्ट्री ज्याला म्हणतात, तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने हा विजय तिथे मिळवलेला आहे. एक प्रकारे अजूनही पूर्ण निकाल हाती यायचे आहेत, पण हे निश्चित झालेलं आहे की ममता बॅनर्जींचं सरकार जे आहे ते इथे आता राहणार नाही. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सुद्धा निवडणुका होत्या, त्यांचेही निकाल 4 मे रोजी लागणार होते आणि त्यानुसार तिकडे सुद्धा पाहायला मिळालं की DMK हा जो पक्ष आहे स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील, त्याचा सुद्धा सुपडा तिथे साफ झाला. आणि तिथे विशेष म्हणजे TVK हा जो पक्ष आहे, थलपती विजय हा जो अभिनेता आहे, सुपरस्टार आहे, त्याने प्रथमच आपला पक्ष तयार केला, पहिलीच ही विधानसभा निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये 100पेक्षा अधिक जागा त्यांचा पक्ष जिंकतोय असं तिथे पाहायला मिळते. त्यामुळे DMKचं जे काही अस्तित्व होतं ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या TVKच्या माध्यमातून झाला आहे. अर्थात NDAला सुद्धा चांगलं यश मिळालं आहे. AIDMK, भारतीय जनता पार्टी अशी त्यांची युती होती, त्यांनासुद्धा चांगलं यश मिळालेलं तिथे पाहायला मिळते. पण TVKने DMKचं सगळं जे सत्ता होती ती उद्ध्वस्त केलेली आहे, हे तिथे पाहायला मिळते. आसाम हा सुद्धा महत्त्वाचा भाग होता, महत्त्वाचा प्रांत आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या वेळेला हिमंता विश्व शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार हे स्पष्ट झालेलं आहे. जवळपास 100पर्यंत जागा त्यांनी तिथे जिंकलेल्या आहेत आणि तिथेसुद्धा एक प्रकारे हिंदू मतांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे, हिमंतांना साथ दिलेली आहे, हे पाहायला मिळते. आणखी एक महत्त्वाचं राज्य होतं ते म्हणजे केरळ. त्या ठिकाणचे पण निकाल हाती येऊ लागले आणि त्याच्यामध्ये पाहायला मिळालं की आत्तापर्यंत LDF म्हणजे डाव्यांची जी आघाडी होती, ती आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांच्यामध्ये सातत्याने स्पर्धा असायची. पण यावेळेला डाव्यांची आघाडी पराभूत झालेली दिसून येते आणि काँग्रेसच्या आघाडीला तिथे यश मिळाले. पण भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक बऱ्यापैकी जे अपेक्षित यश होतं तेवढं मिळवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3-1 जागा जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पण प्रामुख्याने डाव्यांचा जो काही गड होता, एक शेवटचा गड केरळच्या रूपामध्ये, तो सुद्धा गड जो आहे तो खचलेला आहे, ढासळलेला आहे, हे इथे पाहायला मिळते. एकूणच या सगळ्या निवडणुकींचं जर सार पाहायचं झालं म्हणजे अद्याप पूर्ण निकाल हाती यायचे, ते संध्याकाळपर्यंत जाहीर होतील. पण या सगळ्यातून एक सार निश्चितपणे दिसून येतं, ते म्हणजे हा सगळा जो काही विजय आहे, मग त्याच्यात काहीमध्ये भाजपला विजय मिळाला आहे, काही ठिकाणी काही पक्ष जे आहेत ममता बॅनर्जींचा TMC असेल, तृणमूल काँग्रेस असेल किंवा DMK पक्ष असेल तामिळनाडूमधला, हे पक्ष पराभूत झालेले आहेत. यातून एक स्पष्ट होतं की हिंदू द्वेष्ट्यांचा जो काही गेली काही वर्ष भारतामध्ये एक प्रकारे त्यांनी हाहाकार माजवलेला होता, तो एक प्रकारे त्या हिंदू द्वेष्ट्यांचा कडेलोट जो आहे हा मतदारांनी केलेला आहे, प्रामुख्याने हिंदू मतदारांनी केलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने प्रचंड मेहनत घेतलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी कष्ट उपसलेले आहेत या सगळ्या मतदारसंघांमध्ये, सगळ्या राज्यांमध्ये. पण हिंदू मतदारांनी या सगळ्या हिंदू द्वेष्ट्यांना धडा शिकवण्याचं काम जे आहे ते या निवडणुकातून केलं, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि त्याची कारणं आपल्यालासुद्धा माहिती आहेत. गेल्या या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं विशेषतः पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंचं एक तर हत्याकांड आहे, त्यांच्या महिलांवर बलात्कार, त्यांची घरांची जाळपोळ, एक प्रकारे
मुस्लिमांकडून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हे सगळं होत होतं, अन्याय अत्याचार होत होते, त्याकडे डोळेझाक करण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलं. आणि जिथे मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे अत्याचार हिंदूंवर होताना पाहायला मिळाले. संताप लोकांच्या मनात प्रचंड होता, पण तो दाखवायचा कसा? तिथे हिंदूंनी कुठेही अशा पद्धतीने अत्याचार केले नाहीत. कुठेही हिंदू जो आहे तो संतापून कोणाच्या अंगावर धावून गेला नाही. पण हा संताप त्यांच्या मनामध्ये, ही जी धगधग आहे, खंत आहे, खदखद आहे, ही सगळी हिंदूंच्या मनात त्यांनी साठवून ठेवली होती. आणि त्याचा योग्य वेळेला वापर सगळ्या हिंदू मतदारांनी केला. म्हणजे बाकी ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आहेतच. म्हणजे त्याच्यामध्ये SIR ही योजना जी आहे ती राबवल्यामुळे अनेक जे नको असलेले मतदार जे होते, मृत झालेले मतदार, काहींनी खोटी कागदपत्र बनवलेले मतदार, हे सगळे मतदार वगळले गेले. पण त्यापेक्षाही यावेळेला जे मतदान झालं 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला, या 2 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये भरभरून मतं जी आहेत ती पडलेली आहेत. अभूतपूर्व अशी मतं जी आहेत ती पडली. दोन्ही वेळेला 90% अधिक मतं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. याचा अर्थच हा होता की हिंदू मतदार जो होता, हिंदुत्ववादी विचारधारा असलेले लोक जे होते, त्यांनी यावेळेला ठरवलं होतं की ममता बॅनर्जींना पाडायचं. याचं कारण त्यांनी जी काही डोळेझाक केली, त्यांनी हिंदूंवरच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केलं. आणि विशेष करून ज्यांनी अन्याय अत्याचार केले ते त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते असलेले लोक जे होते, त्यांना वाचवण्याचं काम केलं, त्यांना लपवण्याचं काम केलं. आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी हिंदूंनाच धमकावत होत्या की तुम्हाला बघून घेऊ आम्ही निवडणुकांनंतर. अभिजित बॅनर्जी जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने धमक्या देत होते. म्हणजे यातून दिसून येत होतं की ममता बॅनर्जींचा प्रामुख्याने जो मतदार संघ होता किंवा जे मतदार होते, त्यांची जी व्होट बँक होती ती मुस्लिम व्होट बँक होती. आणि ती सुद्धा भारतीय मुस्लिम नव्हे, तर ते बांगलादेशातून जे घुसखोर आलेले आहेत त्यांना अनधिकृत सगळ्या कागदपत्रांचा पुरवठा करणं, त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा देणं, त्यांना वसवणं आणि त्या माध्यमातून मतदारसंघ आपले तयार करणं, आपले किल्ले तयार करणं, भाले किल्ले तयार करणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं, हा त्यांचा पॅटर्न होता. पण हिंदूंनी त्यांना चांगला धडा शिकवलेला आहे. मुर्शिदाबादमधली दंगल असेल किंवा मालदामध्ये झालेले अत्याचार असतील, संदेशखालीमध्ये झालेले अत्याचार असतील, हे लोक विसरलेले नाहीत. मुर्शिदाबादमध्ये जेव्हा कायदा आला तर त्या माध्यमातून तिथे दंगल घडवण्यात आली. आणि ती दंगल केवळ त्या कायद्याच्या विरोधात नव्हती, तर हिंदूंवर हल्ले करायचे. त्यातून अनेक हिंदूंची घरं जाळली गेली. जवळपास अनेक शेकडो हिंदू जे आहेत ते घरं सोडून पळून गेले. इतकी वाईट स्थिती होती. पण ममता बॅनर्जींनी तिथे काही केलं नाही. या सगळ्याचा प्रचंड राग लोकांच्या मनामध्ये होता. आणि केवळ बंगालमधल्याच लोकांमध्ये नव्हे, देशभरातल्या हिंदू समुदायामध्ये याचा राग होता की ममता बॅनर्जींनी याकडे दुर्लक्ष केलं केवळ मुस्लिम मतांसाठी. आणि तो राग जो आहे तो या सगळ्या निवडणुकीतून दिसलेला आहे. जवळपास 50% मतं जी आहेत ती भाजपाला मिळालेली आहेत. म्हणजे हिंदू मतदारांनी इतक्या प्रमाणात मतदान केलं की ममता आम्हाला नको. हिंदू मतदारांनी किंवा हिंदूंनी कुठेही शस्त्र हातात घेतली नाहीत. त्यांनी लोकशाहीचाच वापर केला आणि ममता बॅनर्जींना पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. हे खरं लोकशाहीचं जे चिन्ह आपण म्हणतो, लोकशाही म्हणजे काय, त्याचं हे उदाहरण जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालेलं आहे. ममता बॅनर्जी 15 वर्ष होत्या आणि त्या काळामध्ये प्रचंड अन्याय अत्याचार हिंदूंवर होत होते. हे सगळे लोक बघत होते. त्याची परतफेड हिंदूंनी मतांच्या माध्यमातून केली आहे, हे या ठिकाणी दिसून येतं. DMK सारखा पक्ष, त्या पक्षाची भूमिका काय होती हिंदूंबद्दल हे आपण पाहतो. सनातन धर्माबद्दल कशा पद्धतीची वक्तव्य स्वतः स्टॅलिन असतील किंवा त्यांचे पुत्र हे करत होते हे आपण पाहिलं. डेंग्यू, मलेरिया अशा पद्धतीची उपमा त्यांनी सनातन धर्माला दिली. आणि ही कुठेतरी लोकांच्या मनामधली खंत होती. लोक जे ते व्यक्त होत नाहीत. हे सगळं कुठेतरी राजकारणाच्या पातळीवर चालत असतं. भाजपकडून त्याचा निषेध होतो किंवा भाजपचे कार्यकर्ते निषेध करतात, आंदोलनं होतात. पण जागोजागी राहणारा जो हिंदू मतदार, सर्वसामान्य मतदार असतो, तो दुखावलेला असतो. ते दिसत नाही. ते DMKला कधी दिसलं नाही. त्यांनी अशा पद्धतीने अपमानित केलं हिंदूंना, मंदिरांचा अपमान केला. राम मंदिरावरनं कित्येक पक्षांनी, प्रामुख्याने भाजपेतर पक्ष जे आहेत, त्यांनी राम मंदिरावरनं कशा पद्धतीने हिंदूंना अपमानित केलं हे आपण पाहिलेलं आहे. राम मंदिरामध्ये गेलेले सुद्धा नाही आहेत ते, असे सगळे पक्षातले नेते.
आणि याचं कारण ते होतं की हिंदूंना अपमानित करणं, भाजपला अपमानित करण्यापेक्षा हिंदूंना अपमानित करणं हा त्यांचा अजेंडा वारंवार राहिला. आणि त्या DMKला सुद्धा लोकांनी धडा शिकवलेला आहे. भलेही तिथे TVK हा पक्ष आता जिंकणार आहे, विजयच्या नेतृत्वाखालील पहिल्यांदाच त्यांना एवढं बहुमत मिळालेलं आहे, पहिल्यांदाच त्यांना एवढं यश मिळाले, पहिलीच निवडणूक आहे त्यांची. पण त्याच्यातून दाखवून दिलं की आम्हाला DMK सारखा पक्ष नको. एका बाजूला AIDMK आणि भाजपा यांची जी आघाडी आहे त्यालासुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली आहेत. आणि त्याच्यातून दिसून येतं की हिंदू मतदार हा खवळलेला होता, भडकलेला होता. त्यांनी हा धडा शिकवलेला आहे त्यांना. केरळमध्ये जे डाव्यांचं सत्ता होती अनेक वर्षांची, काँग्रेसची तिथे सत्ता राहिलेली, पण पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्ता येते. पण डाव्यांचा जो शेवटचा गड होता केरळ, हा सुद्धा लोकांनी उद्ध्वस्त केलेला आहे. आणि याचं कारणसुद्धा हाच आहे, तो म्हणजे हिंदू द्वेष. आज डावे संपूर्ण देशातून का संपुष्टात आले, त्याचं कारण होतं त्यांचा हिंदू द्वेष. सातत्याने इतिहासामध्ये केलेली मोडतोड, हिंदूंचा केलेला अपमान, वेगवेगळ्या माध्यमातून, राजकीय माध्यमातून हिंदूंचा केलेला अपमान, हे सगळं लोक विसरलेले नाहीत. आणि म्हणूनच हे डावे जे आहेत ते हळूहळू संपुष्टात येऊ लागले. आणि त्याचं हे प्रतिबिंब आता केरळमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला इथे दिसून आलं. आसाममध्ये तर हिमंता विश्व शर्मा यांनी थेट भूमिका घेतली बांगलादेशींविरुद्ध, घुसखोरांविरुद्ध. मिया मुसलमान अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्यांनी केला. आणि त्यातून दाखवून दिलं की मी हिंदूंच्या बाजूने आहे, मुस्लिमांचं लांगुल चालन करणार नाही. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा थेट हिंदूंच्या बाबतच भूमिका घेण्यात आली, हिंदूंच्या समर्थनार्थ भूमिका घेण्यात आली. सुवेंदू अधिकारी जे तिकडचे प्रमुख आहेत भाजपाचे, त्यांनी ती भूमिका घेतली. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हा जो पश्चिम बंगाल आहे पिंजून काढला आणि हिंदूंना कुठेतरी एक प्रकारे त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली, प्रोत्साहन दिलं. त्याच्यातून हे पाहतोय आपण की हिंदू मतदार जो आहे, जो दुखावलेला होता, संतापलेला होता, त्याने एक प्रकारे या सगळ्या हिंदू द्वेष्टांचा सुपडा साफ केलेला आहे, त्यांचा कडेलोट केलेला आहे. एक गोष्ट याच्यातून दिसून येते की जे हिंदू हिताची गोष्ट करतील, हिंदीमध्ये जे म्हणतात, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे इथे स्पष्ट झालेलं आहे. आणि केवळ भाजप नव्हे, जो कोणी हिंदूंचं हित पाहिल, त्यांचा द्वेष करणार नाही, त्यांचा अपमान करणार नाही, त्यालाच इथे स्थान आहे. त्यांचा जो अपमान करेल त्याला लोक लोकशाहीच्या मार्गाने हाकलून लावतात, त्याचा कडेलोट करतात. हे सांगणारी निवडणूक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.